नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 28 मार्च 2026चे जेवढे चळवळीचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. रोज सकाळी 6 वाजता आपल्याला हा व्हिडिओ पाहायला भेटत असतो. ओके, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतात. रोज आपण डेली आपले ह्या बुलेट रॅपिड फायरच्या सीरीजमध्ये 10 प्रश्न आपण बघत असतो, त्याचे विश्लेषण बघत असतो. चला, कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता त्याच्या अगोदर उत्तर जाणून घेऊयात आपण. प्रश्न असा होता की नुकतेच केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने डॅश डॅश यांची जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. 2027 मध्ये जी स्वातंत्र्यानंतरची 8वी आणि एकूणामध्ये 16वी जनगणना होत आहे, ह्याचे ब्रँड अँबॅसेडर बनले तर प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक, पर्याय क्रमांक 3. हे आहेत ओडिसा राज्याचे. ओडिशा या राज्याचे सुदर्शन पटनायक, लक्षात ठेवा. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो IMP आहे. नुकत्याच वन उत्पादनासाठी प्रमाण नावाचं प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? म्हणजे जेवढे कृषी उत्पादन असतील किंवा वन उत्पादन असतील, या वन उत्पादनांचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना खूप मोठ्या स्तरावरती बाजार मिळवून देण्यासाठी, मार्केट मिळवून देण्यासाठी हे जे काही प्रमाणपत्र देण्यात येत असतो, त्याचं सर्टिफिकेट मिळवणारं भारतातील पहिले राज्य बनलं आहे नुकतंच आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. IMP आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तर चंद्राबाबू नायडू. चंद्राबाबू नायडू हे तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अब्दुल नजीर हे तर राज्यपाल. आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. अमरावती ही राजधानी आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा. पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान या आंध्र प्रदेशमध्ये येतो. भगवान व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान देखील आंध्र प्रदेशमध्येच आहे. संपूर्ण जर भारत म्हटलं तर सर्वाधिक वनक्षेत्र असणारं राज्य कुठलं असेल तर ते आहे मध्य प्रदेश. संपूर्ण भारतात सर्वाधिक वनक्षेत्र असणारं राज्य कुठलं असेल? मध्य प्रदेश आहे, लक्षात ठेवा. मग काही पहिल्या जी गोष्टी आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. भारतातील पहिले फिनटेक हब कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले आहे? ओडिशा. कोणत्या शहरात भारतातील पहिले शहरी रोपवे प्रणाली सुरू करण्यात येणार आहे? वाराणसी. भारतातील पहिला 100% डिजिटल साक्षर राज्य कोणतं आहे? केरळम. कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने जगातील पहिला AI संचालित इमिग्रेशन कॉरिडॉर सुरू केले आहे? दुबई. त्यानंतर ओपन AI कंपनी आपली भारतातील पहिले कार्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करणार आहे? दिल्ली. भारतातील पहिले महिला आधारित फूड हब कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? हे आहे मुंबई. चला, महत्त्वाचा पुढचा दुसरा प्रश्न. नुकतेच आलेले अनलाइकली पॅराडाईज हे पुस्तक कोणाचे आहे? अनलाइकली पॅराडाईज हे नवीन पुस्तक आले, संजय राऊत यांचं पुस्तक आहे हे. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. जे संजय राऊत हे खासदार आहेत, IMP आहे. अनलाइकली पॅराडाईज हे पुस्तक सुपर IMP, लक्षात ठेवू शकता. आणि एक अरविंद केजरीवालांचे पुस्तक आहे ग्राम स्वराज नावाचं. ग्राम स्वराज हे पुस्तक कोणाचं आहे? अरविंद केजरीवाल यांचं आहे. आणि शरद पवारांच्या पुस्तकाचं नाव काय असेल? लोक माझे सांगाती. लोक माझे सांगाती हे पुस्तक आहे कोणाचं? शरद पवार यांचं. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की उद्धव ठाकरे यांच्या पुस्तकाचे नाव काय आहेत? उद्धव ठाकरे यांच्या पुस्तकाचं नाव काय आहे? कमेंट बॉक्समध्ये कमीत कमी एका पुस्तकाचं नाव सांगायचं आहे. हे संजय राऊत यांचं पुस्तक आहे अनलाइकली पॅराडाईज. काही जे चर्चेतील पुस्तक होते काही दिवसापूर्वी रिलीज झालेले, त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक आहे अनुपम खेर यांचं. डेमोक्रेसी हार्ट लँड हे पुस्तक आहे SY कुरेशी यांचं. डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवायडेड इंडिया हे पुस्तक आहे रवी के मिश्रा यांचं. हार्ट लॅम्प हे पुस्तक आहे बानू मुश्तक यांचं. अटल बिहारी वाजपेयी द एटर्नल स्टेट्समन हे पुस्तक आहे विजय गोयल यांचं. द सेज हू रिइमॅजिन्ड हिंदुस्तान श्री नारायण गुरु हे पुस्तक आहे शशी थरूर यांचं. रिक्लेमिंग इनक्रेडिबल हे पुस्तक आहे नवीन कुंडू यांचं. आणि मॅडम प्रेसिडेंट हे पुस्तक आहे संदीप साहू यांचं. चला, तिसरा प्रश्न महत्त्वाचा. नुकत्याच आलेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये भारतात प्रथम क्रमांकावर कोणती संस्था आहे? ही संस्था आहे IIT दिल्ली, पर्याय क्रमांक 3. IIT दिल्लीचा जगामध्ये कितवा क्रमांक लागत असेल तर ते 123वा. संपूर्ण जगामध्ये 123व्या क्रमांकावर IIT दिल्ली आहे. भारतात मात्र ही पहिली संस्था आहे. आणि जर व्यवस्थापनामध्ये म्हटलं, मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्त्वाची संस्था कुठली असेल व्यवस्थापनामध्ये, तर ते आहे 21व्या क्रमांकावरती जगामध्ये आहे
IIM अहमदाबाद. भारतामध्ये कुठलं असेल? IIM अहमदाबाद आहे. QS जी काही वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग देतं, हे लंडन ही संस्था देत असते, लक्षात ठेवा. लंडनमधून हे प्रकाशित होत असतं. हे 1 नंबरला आहे. IIT दिल्ली 2 नंबरला आहे. IIT बॉम्बे आणि 3 नंबरला आहे IIT मद्रास. चौथा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान व मध्येश प्रदेशातील पहिले पंतप्रधान कोण बनले? तर ही मधेशी जी भाषा आहे, मधेशी समाज आहे, या समाजाचे पहिले प्रधान बनले तर नेपाळचे सर्वात तरुण आहेत, लक्षात ठेवा. ओके, सर्वात तरुण पंतप्रधान बनले त्यांचं नाव काय असेल? तर यांचं नाव आहे बालेन शाह किंवा बालेंद्र शाह म्हणतो आपण. पर्याय क्रमांक 4. यांना बालेन असंही म्हटलं तरी लक्षात ठेवा. बालेन शाह हे साधारणतः 35 वर्ष यांचं वय आहे. 35व्या वर्षी हे काय केले आता पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेले होते नेपाळचे. पूर्वी कोण होते? पूर्वी होते सुशीला कार्की. यांच्या जागी आता हे म्हटले येतं. आणि हे कोण असतील? हे रॅपर आहेत एक. रॅपर म्हणजे गाणे गातात, संगीत या क्षेत्राशी संबंधित आहेत ते. संगीत क्षेत्राशी संबंधित रॅपर आहेत. यांच्या पक्षाचं नाव आहे राष्ट्रीय स्वतंत्रता पक्ष. RSP म्हणतो आपण, राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष. RSP या पक्षाचे ते लक्षात ठेवा. या पक्षाचे हे आहेत. सर्वात तरुण ते पंतप्रधान म्हटलं तर नेपाळची राजधानी तर काठमांडू. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच 2026च्या स्टॉकहोम वॉटर प्राईजचे मानकरी म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे? हे स्टॉकहोम वॉटर प्राईज खूप महत्त्वाचं आहे. ज्याला ज्याला नोबेल पुरस्कार असंही म्हटलं आपण, प्रति नोबेल असंही म्हटलं जातं. जे जल क्षेत्रातील नोबेल पुरस्कार आहे. पाणी या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार असं म्हणतो आपण याला. स्टॉकहोम वॉटर प्राईजला, जी स्टॉकहोम स्वीडनची राजधानी आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आहे. स्टॉकहोम वॉटर फाउंडेशनच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात येतो. आणि यंदा भेटला आहे कावेह मदानी यांना. पर्याय क्रमांक 1. जे इराणचे व्यक्ती आहेत. इराण या देशाचे व्यक्ती आता कावेह मदानी. गेल्या वर्षी हा पुरस्कार भेटला होता गुंटर बोस्चल यांना. गुंटर बोस्चल गेल्या वर्षी भेटलं 2025 मध्ये. आता भेटले स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026चे मानकरी कावेह मदानी ठरलेले आहेत. हा जो पुरस्कार आहे सुरुवात कधी झाली होती विचारत पेपरला. सुरुवात झाली 1991 मध्ये. 1991ची स्थापना आहे स्टॉकहोम वॉटर प्राईजचे. हे प्रोफेसर आहेत कावेह मदानी. त्यांना हा पुरस्कार स्टॉकहोम वॉटर प्राईज भेटलेला आहे. आणि हे इराणचे व्यक्ती आहेत, लक्षात ठेवा. इराणचे हे व्यक्ती आहेत 35 वर्ष. ते 44 वर्षांचे आहेत. हे 44 वर्षांचे आहेत आणि सर्वात तरुण पुरस्काराचे विजेते ते बनलेले आहेत आता. सर्वात तरुण व्यक्ती आहेत ते. चला पुढचा 6वा प्रश्न. नुकतेच 20 ते 23 मार्च 2026 दरम्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गौ टेक 2026चे आयोजन करण्यात आले? हे गायींसाठीचं संमेलन आहे, लक्षात ठेवा. गायींसाठीचे संमेलन पार पडले शिवाजीनगर कृषी विद्यापीठ या ठिकाणी. कुठं? पुण्यामध्ये. पर्याय क्रमांक 4चे करेक्ट आन्सर आहे कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर पुणे या ठिकाणी हे पार पडले. हे एक्सपो गायीवर आधारित वैश्विक शिखर संमेलन एक्सपो आहे हे. पुणे लक्षात ठेवा. पुढचा 7वा प्रश्न. नुकत्याच खालीलपैकी कोणाला फ्रान्सच्या प्रतिष्ठित लिजन डी ऑनर या पुरस्काराचा जो तिसरा सर्वोच्च सन्मान आहे त्याला म्हणतो आपण कमांडर. द लिजन डी ऑनरचं कमांडर या पदाने सन्मानित करण्यात आले पहिले भारतीय व्यक्ती बनले तर कोण? त्यांचं नाव आहे जावेद अशरफ. पर्याय क्रमांक 3. जे की फ्रान्स या देशामध्ये ते फ्रान्सचे ते माजी राजदूत आहेत, लक्षात ठेवा. फ्रान्समध्ये ते भारताचे माजी राजदूत आहेत. त्यांना हा पुरस्कार जावेद अशरफ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लिजन डी ऑनरचं कमांडर पुरस्कार. फ्रान्सची राजधानी काय असेल? फ्रान्स या देशाची राजधानी पॅरिस आहे. लक्षात ठेवा. फ्रान्स आणि भारत दोन्ही देश मिळून जे राफेल विमान डील केले आहेत, साधारणतः 114 राफेल विमाने भारतामध्ये येणार आहेत. लक्षात ठेवा. राफेल डसॉल्ट विमान जी कंपनी आहे ही डसॉल्ट कंपनी राफेल बनवते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. 8वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच आलेल्या मॉर्निंग कन्सल्टच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते कोण बनले आहेत? साधारणतः 68% मते साधारणतः यांना भेटले आहेत. म्हणजे 68% जणांनी त्यांना पसंती दर्शवली आहे.
त्यात नरेंद्र मोदी पर्याय क्रमांक 2. नरेंद्र मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. लक्षात ठेवा, गेल्या वेळेस त्यांना 75% मते भेटली होती. आता मतांची टक्केवारी घटलेली आहे, परंतु सध्या तरी नरेंद्र मोदी हे 1 नंबरला येतात. लक्षात ठेवा. 2 नंबरला येतं ली जे म्यांग. ली जे म्यांग इथं बघून घ्या तुम्ही. हे आहे मॉर्निंग कन्सल्टचं रिपोर्ट. ह्याच्यामध्ये 1 नंबरला येतात नरेंद्र मोदी 68%. 2 नंबरला 2 व्यक्ती सेम टू सेम येतं 62% वरती. एक आहेत ली जे म्यांग, जे की जे की दक्षिण कोरियाचे प्रमुख आहेत ली जे म्यांग, आणि गाय पॅरामेलन हे आहेत स्वित्झर्लंडचे व्यक्तिमत्व. हे दोन्ही 2 नंबरला येतात. लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असणारे नेते बनलेत. सर्वात जास्त यूट्यूब सबस्क्राईब असणारे नेते कोण असतील तर हेच येतं नरेंद्र मोदी. संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय लेवलचे पुरस्कार आहेत ना, हे मिळणारे नरेंद्र मोदी हे पहिले व्यक्तिमत्व आहेत. चला, 9वा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. नुकतेच 35वा सरस्वती सन्मान 2026 कोणाला जाहीर झाले आहे? हे 35वा सरस्वती सन्मान भेटलेला आहे रामकुमार मुखोपाध्याय यांना. पर्याय क्रमांक 1 रामकुमार मुखोपाध्याय. हे पश्चिम बंगालचे व्यक्ती आहेत. बंगाली भाषेमध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. 35वा आहे. लक्षात ठेवा. 34वा जो काही पुरस्कार आहे तो 2025 मध्ये गेल्या वर्षी भेटलं होतं साधू भद्रेश दास यांना. लक्षात ठेवा. आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार भेटला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 बानू मुस्ताक यांना हार्ट लॅम्पसाठी बानू मुस्ताक. आणि यंदाचं ज्ञानपीठ पुरस्कार भेटला आर वैरामुथू यांना. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार आर वैरामुथू. आणि हा जो काही पुरस्कार आहे सरस्वती सन्मान, हा पुरस्कार 1991 पासून देण्यात येत असतो. आणि पहिला जो पुरस्कार तो हरिवंशराय बच्चन यांना देण्यात आलं होतं. हरिवंशराय बच्चन यांना पहिला सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. हे आहेत रामकुमार मुखोपाध्याय. त्यांना हारा पार्वती कथा या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग काही पुरस्कार त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. वर्ल्ड फूड प्राइज 2025 भेटलं होतं मारियंगला हंगरिया यांना. वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनच्या मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील आहेत भुवन रिबू. दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार भेटला आहे वैष्णवी राठोड यांना. फिजीच्या कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी अवॉर्ड भेटले मधुसूदन साई यांना. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार भेटला आहे कुमाल मंगलम बिर्ला यांना. 2025चा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार भेटला आहे पी शिवकामी यांना. आंध्र प्रदेशचे उगादी पुरस्कार भेटले मायना स्वामी यांना. मिसेस ग्लोब इंटरनॅशनल 2025चा पुरस्कार भेटला अनुराधा गर्ग यांना. चला, अंतिम महत्त्वाचा प्रश्न 10वा. नुकतेच RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागड्या क्रीडा फ्रँचायझी अधिग्रहणापैकी एक ठरली असून ती कोणी विकत घेतलेली आहे? ओके, आतापर्यंतच्या IPL इतिहासामध्ये सर्वात महागडी म्हणजे टीम खरेदी करण्यात आलं साधारणतः आदित्य बिर्ला ग्रुप करून. पर्याय क्रमांक 4 बिर्ला ग्रुप आहे. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप आहे. ह्या ग्रुपने हे काय केले घेतलेलं आहे. लक्षात ठेवा. ओके, RCB आणि हे दोन्ही पण आहेत बरं का. RCB जे आहे ना, RCBची जो टीम आहे हे टीम पुरुषांवालं पण ह्याच्यामध्ये येतात आणि महिलावालं पण ह्याच्यामध्ये येतात. दोन्ही पण. ज्याला आपण WPLचा जो सामना आहे ना, WPLचा जो सामना आहे तो नुकताच जिंकलेलं होतं. WPL RCBने जिंकलं आहे. आणि पुरुषांचं पण जो 18वा IPL आहे तो 2025 मध्ये 18वा IPL पण जिंकलेलं होतं पुरुषांवालं. आणि महिलावाला WPL दुसऱ्यांदा जिंकलं आहे. आणि स्मृती मंदाना हे IPLच्या टीमचे कॅप्टन, WPLच्या टीमचे कॅप्टन आहेत. आणि पुरुषांचे कॅप्टन आहेत कोण? रजत पाटीदार. लक्षात ठेवा. आणि किती? 16,706 करोड रुपयाला विकलं गेलं. 16,706 कोटी रुपयाला खरेदी केलं आहे आदित्य बिर्ला ग्रुपनं. आदित्य बिर्ला ग्रुप. लक्षात ठेवा. 2 नंबरला आहे RCB. 2 नंबरला घेतलेला आहे राजस्थान रॉयल्स. ओके, बघा या ठिकाणी 16,000 करोड रुपयाला RCB विकली गेली आहे. आणि 15,000च्या वर करोड रुपयाला राजस्थान रॉयल्स 2 नंबरला विकलं गेलेलं आहे. आणि यंदाचा जो काही IPL होणार आहे तो 19वा IPL होऊन जाईल. सुरू होईल आता या महिन्यामध्ये.
ओके, चला हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचं जी-के. कालच्या किंवा मागच्या प्रश्नावरती एक नजर टाकूयात आपण, जेणेकरून रिव्हिजन तुमचं छान पद्धतीने होऊन जाईल. जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन कराल तेवढं जास्त तुम्हाला फायदा आहे. जाता त्याला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रापर्यंत सबस्क्राईब करा चॅनलला. ओके, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. चला, नुकतेच महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या एस-सीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे? अनंत मनोहर बदर, ए.एम. बदर. आय-क्यू इयरनुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे? पाकिस्तान. नुकतेच कोणाच्या हस्ते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिल्लीचे उद्घाटन करण्यात आले? रेखा गुप्ता. नुकतेच समान नागरी कायदा विधेयक मंजूर करणारा दुसरा राज्य कोणता बनला आहे? गुजरात. नुकतेच कोणत्या राज्यात फुलदेई महोत्सव साजरा करण्यात आला? उत्तराखंड. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 118वा देश बनला आहे? रोमानिया. ओके, भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने पुणे येथे शोधलेले निओलोबोप्टेरा पेनिन्सुलारिस ही कशाची जात आहे? झुरळ. नुकत्याच महिला बचत गट सदस्यांसाठी UPI ओव्हरड्राफ्ट सुविधेवर क्रेडिट लाईन सुरू करणारी पहिली बँक कोणती ठरली आहे? बँक ऑफ बडोदा. दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन कधी असतो? 27 मार्च. आणि रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला, नीती आयोगाचा अध्यक्षपदी राजीनामा दिला असून या आयोगाचे ब्रीदवाक्य काय आहे? स्त्री शक्तीर तुल्या सदा. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच 50 दशलक्ष टन मेट्रिक टन लोहखनिज उत्पादन गाठणारी भारतातील पहिली खाण कंपनी कोणती बनलेली आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, उत्तर सर्वांनी द्यायचं आहे. हे आपले 3 पुस्तक आहेत, राजगुरू, नादवरचा आणि स्वप्नपूर्ती. कोणतेही पुस्तक जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या नंबरला WhatsAppला मेसेज करू शकता. चला, इथे थांबूयात आपण. मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि जाता जाता लाईक करा, शेअर करा, आणि रोज व्हिडिओ न चुकता तुम्हाला काय करायचं बघायचं आहे. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहता अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.